मुंबई के सांताक्रूज पश्चिम हेलना बिल्डिंग सेंट्रल एवेन्यू में रहने वाले डॉक्टर मुरलीधर पुरुषोत्तम नाइक की उनके ही केयरटेकर ने हत्या कर 20 ग्राम सोने में जड़े रुद्राक्ष की माला लेकर फरार हो गए। जिसकी सूचना मिलने के बाद सांताक्रूज पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की जांच शुरू की। हत्या करने के बाद आरोपी ने अपना मोबाइल बंद कर लिया, जिससे आरोपी की पता नहीं चल पा रहा है। सांताक्रूज पुलिस ने तंत्रिका विशेषण और सूत्रों की मदद से पता चला कि आरोपी बोरीवली से सौर एक्सप्रेस पकड़कर अहमदाबाद भाग रहा है। सांताक्रूज पुलिस ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में कई टीम बनाकर आरोपी को 12 घंटे के अंदर अहमदाबाद पुलिस से कर लिया, जिसके पास से 20 ग्राम सोने में जड़े रुद्राक्ष की माला बरामद कर लिया। पकड़े गए आरोपी कृष्णा मन बहादुर परिहार, जो नेपाल का रहने वाला है, हेल्थ केयर एट होम इंडियन प्राइवेट लिमिटेड कंपनी में 1 हफ्ते पहले ही काम कर रहा था और 2 दिन पहले केयरटेकर काम के लिए डॉक्टर मुरलीधर पुरुषोत्तम नाइक के पास भेजा गया था, जिसके बाद आरोपी ने हत्या लूट की वारदात को अंजाम दिया। काल 8 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजताचे सुमारास पोलीस ठाणे सांताक्रूजला एक माहिती प्राप्त झाली की एक सेंट्रल एव्हेन्यू एरियामध्ये एक वरिष्ठ नागरिक याच्या मयत अवस्थेत बॉडी घरात सापडली आहे। त्या अनुषंगाने पोलीस तिथे तात्काळ पोहोचून त्याबाबतची अधिक माहिती प्राप्त केली असता असा लक्षात आला की रात्री अंदाजे 9 वाजता व सकाळी 8:30 वाजताचे दरम्यान त्याच्या नोकरांनी, त्याच्या जे केअरटेकर आहे त्यांनी त्याचा गळा दाबून आणि तोंडावर चिकट पट्टी लावून तसेच त्याच्या हात आणि पाय ते कपडेने बांधून त्याच्या खून केले आहे। हा गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आले असता यामध्ये मयत श्री मुरलीधर नाईक, त्याची वय 86 वर्ष आहे, त्याच्या मुलगी संगीता अरुण गर्ग याची तक्रारवरून एक सांताक्रूज पोलीस ठाणे येथे 392 व 394 व 302 भादवी कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्या तपासमध्ये गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे हा निष्पन्न झाला की सदर केअरटेकर जो 1 मे 2023 पासून त्याच्याकडे कामाला होता, ते जो आहे एक कंपनीचे मार्फतीने तिथे लागला होता। हेल्थ केयर ॲट होम या नावाची कंपनी होती। त्या कंपनीच्या मार्फतीने 1 मे 2023 पासून तो तिथे मागील 7 दिवसापासून कामावर होता। तो गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीचे आधारे असा निष्पन्न झाला की तो बोरीवली स्टेशन रेल्वे स्टेशनच्या रास्तेने सौराष्ट्र एक्सप्रेस या ट्रेननी अहमदाबाद कडे जात आहे। तो माहिती प्राप्त झाल्यानंतर DRP याच्या मदतीने तसेच लोकल पोलीस स्टेशन आणि परिमंडल तसेच या मुंबई पोलीसचे इतर पोलीस ठाणेकडून वेगवेगळ्या 10 टीम करण्यात आले होते। त्या सर्व टीमच्या मार्फतीने